नेल की नाही हो, ते मुलीचं काम नाही. मग खाचर नेल की. म्हटलं खाचर? गाढवावरून हा माणूस कसं काय न्यायचं म्हणतो सामान. बंडी आणि खाचर ही बैलगाडीची नावं होती विदर्भातली, हे तेव्हा मला लक्षात आलं. आणि जेव्हा मुलाला म्हटलं काहीतरी भाजीपाला घेऊन येतो, म्हणतो साथीत जातो, वाडीत जातो. आता वाडीत वाडी म्हटल्यानंतर बाजूचं गाव म्हणावं, पण वाडी म्हणजे गावा शेजारचं शेत. साथीमध्ये आणि झोरा द्या ना पिशवी. म्हटलं मजदूर सतरंजी आहे, नवी नोकरी आहे, झोऱ्या वगैरे मजदूर नाही. ते कोणते गुरुजी काय खोटं बोलताय, झोरा द्या ना. झोरा म्हणजे पिशवी. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी जे बोलतो ते प्राचार्याला कळत नाही, प्राचार्य जे बोलतात ते मला कळत. वर्गात गेल्यानंतर मोलाला जेव्हा म्हणतो मराठवाडा साधे उभा ठाक, मुलगा फक्त माझ्याकडे पाहतो. उभा ठाक, फक्त माझ्याकडे पाहतो. म्हणजे मराठी प्रामाण्य हरून बसली आहे. आणि प्रामाण्य हरून बसल्याचा परिणाम हा झालाय की पुण्या मुंबईमध्ये बसून आमच्या लोकसाहित्यावर टीका टिप्पणी करणाऱ्यांनी सगळी चुकीची टीका टिप्पणी केली. लोकसाहित्य शब्दकोश तयार करताना सुद्धा हजारो शब्द चुकीचे अर्थ दिले. अर्थात मी आयराणी बोलीवर बोलणार आहे. तत्पूर्वी थोडीशी बहिणाबाईंची कविता असेल, मन वढाय वढाय वढाय, किंवा मराठवाड्यातला शब्द असेल आळपण्या. हे समजण्यासाठी तुम्हाला कृषी संस्कृती समजून घ्यावी लागेल. आणि प्रत्येक बोली ही संस्कृतीत रुजलेली असते. प्रमाण मराठी ही अनेकांनी एकत्रित येऊन नियम तयार केलेत. आता प्रमाण मराठीचा जर आपण इतिहासच पाहिला तर 27 मे 2006 पुण्याला महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना झाली आणि 350 सर्वत्र शाखा आहेत त्याच्या. 19 नोव्हेंबर 1960 साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना झाली. 1960 मराठी भाषिकांचे राज्य म्हणून महाराष्ट्राची स्थापना झाली. 62 अखिल भारतीय साहित्य मंडळाला 14 शुद्ध लेखनाच्या नियमांना मान्यता मिळाली आणि 1972 आणखी 4 नियम त्यात ॲड करण्यात आले. 1 मे 92 रोजी मराठी विकास संस्थेची स्थापना झाली. पुढे 27 फेब्रुवारी 2013 पासून विवा शिवराळकरांच्या नावाने मराठी दिन साजरा करण्यात आला. म्हणजे मराठीची ही सगळी अशी वाटचाल जर पाहिली आपण, मराठी ही कुणाच्या संस्कृतीत रुजलेली नाही. ती नियमांच्या फ्रेममध्ये चौकटीमध्ये बद्ध केलेली ती भाषा आहे. अनेक वेळा नियम तयार केले. शुद्ध लेखनाचे नियम म्हणल्यानंतर मग प्रमाण लेखनाचे नियम त्याला नाव दिलं गेलं. परंतु आमची अहिराणी, आमची तावडी, आमची खानदेशी ह्या आमच्या संस्कृतीत रुजलेल्या आहेत. आता मराठवाड्या बोलीमध्ये आळपण्या जर म्हटलं तर तो निवळ आळपण्या आहे, कुणालाही कळणार नाही. तसं लोकसाहित्यामध्ये जे जे शब्द आलेले त्या शब्दांना घेऊन उदाहरणासह लोकसाहित्य संस्कृती कोश छापण्यात आला. साहित्य संस्कृती मंडळाने छापला. आता साहित्य संस्कृती मंडळ म्हटल्यानंतर आत्तापर्यंत मराठी जसं हे महामंडळ होतं तसा एक प्रचंड विनोदच आहे. खाद्य संस्कृतीवर काम करणारा जो बसेल त्याला 2-4 लाखाची जी ही द्यायची शिष्यवृत्ती ती मुंबईमधले आला. तो खानदेशातलं भरीत पिठलं किंवा डबूकवडा काय समजणार आहे, किंवा दगडपाणी काय समजणार आहे, आणि खानदेशात तो येऊन घेणार नाही. लोकसाहित्य शब्दकोशामध्ये जदय तुम्ही तुम्हा मायले फासमा बाई यशा तदज मी जेवसू असं म्हणीसन वरी दारमा बठेल होती. हे उदाहरण दिलंय. आणि पुढे फासमा बाई यशात कम आफ्टर टाईम बांधून याल तेव्हा असा अर्थ दिलाय. आणि प्रस्तावनेत म्हटलंय की परकीय लोकांना आमची संस्कृती कळावी म्हणून मी इंग्रजीतून अर्थ दिलेत. आता संस्कृती, आपली संस्कृती तुम्हालाच कळली नाही, तुम्ही परकीयांना काय संस्कृती शिकवणार आहात. तसाच पुढचे असे हजारो शब्द आहेत. लोकसाहित्य शब्दकोश सरोजिनी बाबरांचा, अर्थात त्यांच्या कष्टांना मी वंदन करतो. दारोदार भटकून ते सगळं गोळा करावं लागलं लोकसाहित्य. परंतु शब्दांचे अर्थ समजून घेण्यासाठी तुम्हाला ती संस्कृती समजून घ्यावी लागेल, ती बोली समजून घ्यावी लागेल. खालताना बांडे पांबेरमणी मांडायनी, खोय सांडायनी खालताना बांधले पांबेरमणी मांडायनी. खोय, खोयचा अर्थ दिलाय हॅबिट, सवय. आता पेरणी करताना खो सांडली गेली आणि पांबेर थांबली, ती पण थांबलं. खोयचा अर्थ दिला हॅबिट किंवा सवय. परकीय माणूस काय अर्थ काढणार त्या लोकसाहित्याचा. तसंच विदर्भातला शब्द आलाय काय पाहता पाऊस घरा धलाल डवरा,
काय पाहता पावसा धरा ढलाल डवळा.